नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख या विभागामध्ये भूकरमापक या पदासाठीची जाहिरात लवकरच येणार आहे। त्या संबंधीचे सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेसेस आता फास्ट झालेल्या आहेत। याबाबतचे विविध व्हिडिओ आपण या अगोदरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत। जर तुम्ही ते व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की बघा। ओके, एकूण किती जागा आहेत आणि कुठल्या पद्धतीचे ह्या पोस्ट आहेत। ओके विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण जे काही अपडेट आहेत आपल्याकडे, हे अपडेट त्यांच्या रोस्टरशी रिलेटेड म्हणजेच आकृतीबंधाशी रिलेटेड आहे। त्या संबंधी तर बोलणार आहोत, पण त्याच्या व्यतिरिक्त एकूण ही जाहिरात साधारणतः कधी येण्याचे चान्सेस आहेत आणि आपल्याला अभ्यासासाठी किती वेळ मिळणार आहे हे आपल्याला महत्त्वाचं आहे। ओके, तर चला सुरू करूया। आता लेटेस्टमध्ये ज्या काही अपडेट्स येतात, तुम्ही बऱ्याचशा यूट्यूब व्हिडिओवरती वगैरे बघितलं असेल, तर हे सकाळमधली एक बातमी आहे बघा, भूमी अभिलेख विभागात 905 पदासाठीची भरती। आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, याच्या अगोदर ह्या ज्या काही एक्झाम झाल्या होत्या, याच्यामध्ये 2014ला एक्झाम झाली होती। त्याच्यानंतरची जी एक्झाम होती 2022च्या दरम्यानची, तर ही एक्झाम झाली होती, ज्याच्यामध्ये खूप सारे पदं हे पर्टिक्युलर भरल्या गेले होते। ही महापोर्टलनी घेतली होती आणि ही जी एक्झाम आहे ही आपल्याला माहिती आहे, ही IBPSनी घेतली होती। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या 2022ची जी एक्झाम होती त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थी तिथनं बाहेर पडले किंवा ज्यांनी राजीनामा दिला, तर त्या अनुषंगाने खूप साऱ्या जागा आताही वॅकंट आहेत आणि ह्या सगळ्या जागांचा आढावा विभागवार जे त्यांचे विविध विभाग आहे बघा, तर याच्यामध्ये बघा मुंबई 259, नाशिक 124, छत्रपती संभाजीनगर 210, अमरावती 117, नागपूर 112 असे जे भूकरमापक ज्याला आपण क्लास C म्हणतो, तर हे जे पदं आहेत या पदांची लवकरच भरती होणार आहे। आणि त्या संबंधीच्या ज्या काही पर्टिक्युलर जागा आहेत बघा, याच्यामध्ये त्यासाठी मागील 2 वर्षापूर्वी राज्यात 1200 भूकरमापकाची पदभरती करण्यात आली होती आणि तिथे बऱ्याचशा विद्यार्थी, जवळपास 700 विद्यार्थ्यांनी राजीनामा दिला। आता त्याचे कारण वगैरे काय आहे तो भाग नंतरचा, पण जे विद्यार्थी बेसिक क्वालिफिकेशन इथे अक्वायर करतात त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे अपडेट होतं या अपडेटशी रिलेटेड जसं मी आताच वाचून दाखवलं तुम्हाला, पुण्यामध्ये 83 असेल, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर अशा साधारणतः 905 जागा ज्या आहेत हे रिक्त पदं, आणि याच्यामध्ये हे डिव्हिजन वाईज पदं झाले। याच्यामध्ये एक नवीन आकृतीबंधासाठीचा जे पत्र आहे, जे पत्र तुमच्या जे काही ज्याला आपण म्हणतो की स्पेसिफिकली महसूल या संबंधित अवर मुख्य सचिवांना लिहिल्या गेलेला आहे आणि हे आकृतीबंधाशी म्हणजे भूमी अभिलेख विभागातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबतचं हे पत्र आहे। त्याच्यामुळे जी काही रोस्टरशी रिलेटेड म्हणजे आकृतीबंध एक साधारणतः सोप्या भाषेमध्ये की कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा असणार आहे, त्याच्यामध्ये याला आकृतीबंध म्हणतो, ज्याला रोस्टर म्हणतो आपण, तर त्या संबंधीचे हे कम्युनिकेशन आहे महसूल वन विभागाच्या मुख्य सचिवांना। आणि हे जे गेलेलं आहे पत्र, हे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख या विभागाकडनं पत्र गेलेलं आहे। आता या पत्रामध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की जे काही मंजूर पदं आहे त्याचा आढावा घेऊन आकृतीबंध जो आहे तो निश्चित करण्याबाबतचं हे पत्र आहे। आता याच्यामध्ये जे डेटा त्यांनी दिलेला आहे बघा, तर याच्यामध्ये मूळ आकृतीबंधातील पदे बेसिक किती होते, निरसित करावयाची पदे म्हणजे जे रद्द झालेली आहे, आणि काही नवीन प्रस्तावित, कारण आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये राज्यात वाढते नागरीकरण, स्वामित्व योजनेमध्ये झालेले गावठाण मोजणीचे काम, ह्या सगळ्या गोष्टी आणि सद्यस्थितीत असणाऱ्या 30 नगर भूमापन अधिकारी कार्यालयाव्यतिरिक्त नवीन 23 नगर भूमापन अधिकाऱ्यांची कार्यालये प्रस्तावित करण्यात आलेली आहे। म्हणजे ऑलरेडी काही बरेचसे जे मागच्या वेळेस जॉईन झालेले भूकरमापक होते ते सोडून गेले आणि त्याच्या व्यतिरिक्त विविध कार्यालय जे नव्याने होत आहेत, प्रस्तावित आहेत, या संबंधी या सगळ्यांचा आढावा जर घेतला तर डेफिनेटली या डिपार्टमेंटमध्ये खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत। ओके, आता याच्यामध्ये त्याचा तपशील त्यांनी दिलेला आहे। तर आपल्याला माहिती आहे भूकरमापक S6 हे जे पद आहे हे 19,900 ते 63,200 या पे बँडमध्ये येतं। आता याच्या संबंधी ही स्पेसिफिक पर्टिक्युलर लवकरच अपडेट येईल। याच्यामध्ये जो मूळ आकृतीबंध होता, जे बेसिक, जे ओल्ड किंवा ज्याला म्हणतो आपण की जे ओरिजिनल रोस्टर होतं, त्याच्यामध्ये
एकूण मंजूर पदे होते 4299 आणि त्याच्यापैकी भरल्या गेली होती 3175. तर असे 1124 पदं हे त्या मूळ आकृतिबंधानुसार वॅकंट आहेत. पण आपण जर हे सगळे कम्युनिकेशन्स किंवा हे काही जे काही डेटा ॲनालिसिस आहे आपल्याकडे तर त्याच्याबद्दल जर बघितलं तर साधारणतः ह्या तर जागा निश्चित येणार आहेत. येते लक्षात. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, आता जसं सांगितलं 1124 हे रिक्त पदं आहेत आणि नव्याने जे प्रस्तावित कार्यालय आहे त्या कार्यालयाशी संबंधित जे अधिकारी वर्ग असेल किंवा गट क गट ड चे जे पदं असतील हे पदं सुद्धा इथे त्यांनी दिलेले आहे. नवीन प्रस्तावित पदे. आता नवीन प्रस्तावित पदेमध्ये त्यांनी एकूण संख्या सांगितलेली आहे 70. तर हे सुद्धा त्याच्यामध्ये पदं असणार आहे. हे कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे पदं नाहीत, तर हे बेसिक जे काही सरळ सेवा भरती आहे त्यांनी भरावायची ही पदं आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, एक 905 ते 1124 जे काही पर्टिक्युलर फिगर्स आहेत आपल्याकडे, तर ह्या जागा नजीकच्या लवकरच काळामध्ये येणार आहे. कारण हे त्याच पद्धतीचं कम्युनिकेशन आहे. हे 3 तारखेचं पत्र आहे बघा. ओके. आणि हे कशासाठीचं पत्र आहे तर हे पत्र आहे सुधारित आकृतिबंध निश्चित फायनल करण्यासाठीचं. त्याच्यामुळे लवकरच हे ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे. आता एक टेंटेटिव्ह कधी ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जी जाहिरात आहे ती एक्सपेक्टेड आहे साधारणतः ऑक्टोबरच्या मध्य किंवा ऑक्टोबरच्या एंडमध्ये. ओके. कारण ही प्रोसेस सगळी सुरू आहे आणि शासकीय प्रोसेस आहे, त्याच्यामुळे साधारणतः ऑक्टोबरच्या मध्ये किंवा म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या हप्त्यामध्ये किंवा शेवटच्या हप्त्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते. मग तुम्ही म्हणाल सर की याची एक्झाम कधी होईल, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की साधारणतः 2022ची म्हणजे याच्या अगोदरची जी एक्झाम घेतली होती ती IBPSनी घेतली होती. IBPS असेल किंवा TCS हे काय करतात तर साधारणतः जेव्हा फॉर्म फिलिंग स्टार्ट करतात म्हणजेच तुमची ॲडव्हर्टाइजमेंटची डेट येते त्या दिवसापासून साधारणतः 20 दिवस ते काय करतात ते तुम्हाला फॉर्म फिल करण्यासाठी देतात आणि साधारणतः तिथून एक 2 ते 2.5 महिन्यामध्ये ही एक्झाम होत असते. मग आता त्या केसमध्ये जर ती IBPSला गेली किंवा TCSला गेली तर त्यांच्या डेट्स कुठल्या अवेलेबल आहेत, त्या डेट्समध्ये तेवढे पर्टिक्युलर जे काही सेंटर्स आहेत ते अवेलेबल आहेत का, कारण या पदासाठी खूप सारे अर्ज येतात कारण जास्त पोस्ट आहेत म्हणून. तर साधारणतः आपण हा जर सिनारिओ बघितला तर 2 ते 3 महिन्याचा हा कालावधी आहे. आणि आपण जर इथे ऑक्टोबरमध्ये जाहिरात एक्सपेक्ट केली तर डेफिनेटली आपल्याला एक साधारणतः डिसेंबरचा शेवटचा हप्ता किंवा जानेवारीमध्ये ही एक्झाम होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या सगळ्या ज्या डेट्स वगैरे आहेत या लवकरच स्पष्ट होतील आणि आकृतिबंध सुधारित आकृतिबंध फायनल झाला, रोस्टर पडलं की नक्कीच ती ॲडव्हर्टाइजमेंट लवकरात लवकर येईल. आता आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की आता आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा, याच्यासाठी मागच्या वेळेच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ITI सर्वेअर असेल, डिप्लोमा सिव्हिल असेल हे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पात्र होते आणि नंतर अपडेट आले आणि सुधारित जे पात्रता त्यांनी दिली त्याच्यामध्ये डिग्री जे सिव्हिलवाले विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा पात्र करण्यात आलं. मी परत एकदा सांगतो, विद्यार्थ्यांनी स्पेसिफिकली ह्या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा घेऊन या सगळ्या गोष्टींचा एक पर्टिक्युलर अभ्यास करून आपल्याला काय टार्गेट आहे, आपलं काय टार्गेट आहे, या सगळ्या गोष्टींचं टार्गेट वगैरे घेऊन आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला अभ्यास सुरू करायचा आहे. आपली लाईव्ह ऑनलाईन बॅच ही स्पेसिफिकली 15 सप्टेंबरपासून सुरू झालेली आहे, म्हणजे आजपासून. याच्यामध्ये सर्व विषय समाविष्ट आहे. सगळे जे स्टाफ आहेत, कारण 4 विषय आहेत, मराठी, इंग्लिश, GS आणि तुमचं गणित बुद्धिमत्ता, हे सर्व विषय एकदम जे अनुभवी शिक्षक आहे त्यांच्याकडनं जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे तुमची. याच्यामध्ये तुम्ही 1 वर्षापर्यंत हा कोर्समधले कुठलेही व्हिडिओ वारंवार बघू शकता, सेशन्स वारंवार बघू शकता. ठीक आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो ज्यांना वाटतं की मला जॉब करून करायचं आहे रेकॉर्डेड बॅच, तर रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे. आणि अधिक माहितीसाठी आपला जो नंबर आहे 788 781 1411 याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. ओके. बेसिक ज्या होत्या त्याच्यानुसार 700 जागा याच्यामध्ये मेन्शन केल्यात, पण 905 ते 1124 या दरम्यान त्या जागा नक्कीच निश्चित येणार आहे. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती संपर्क करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मुख्य ते म्हणजे आपलं भूमी अभिलेख भरतीसाठीचं भूकर मापकासाठीचं एक परफेक्ट पुस्तक. मागच्या वेळेला तुम्ही खूप
आम्हाला स्पेसिफिक इन्फिनिटी अकॅडमीचं जे भूकर मापकसाठीचं भूमी अभिलेख विभागाचं पुस्तक होतं आपलं, प्रचंड डिमांड होती आणि खूप चांगला फायदा झाला विद्यार्थ्यांना. आता त्या पर्टिक्युलर पुस्तकामध्येच आपण अपडेट केलेलं आहे. याच्यामध्ये मराठी असेल, इंग्लिश असेल, सामान्य ज्ञान असेल, बौद्धिक चाचणी असेल, हे सगळे विषय समाविष्ट आहे आणि एक परफेक्ट स्टडी गाईड, ज्याला सक्सेस गाईड म्हणतो आपण, तर हे सक्सेस गाईड तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याच्यामध्ये IBPS लेवलचे जे काही त्या लेवलचे क्वेश्चन्स आहेत, बाकीच्या एक्झाममध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन सगळे समाविष्ट आहेत. 2014चा जो पेपर होता, जो महापोर्टलनी घेतला होता, त्या पेपरच्या आन्सर की आणि एक्सप्लेनेशन सगळं या बुकमध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या बुकमध्ये एक उत्कृष्ट मांडणी असणार आहे, जेणेकरून सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कंटेंट समजेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बुकसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. लवकरच हे अवेलेबल होणार आहे. 788 781 1411 याच्यावरती संपर्क करा, किंवा पुण्याचं जे आपलं इन्फिनिटी अकॅडमी आहे, मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे येथे उपलब्ध होईल लवकरच. ओके, आणि तसंच नाशिकला आपली जी इन्फिनिटी अकॅडमी आहे अशोक स्तंभाला उपाध्य बिल्डिंगमध्ये, तर अशोक स्तंभाला तिथे सुद्धा हे पुस्तक लवकरच अवेलेबल होणार आहे. एक परफेक्ट स्टडी मटेरियल आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि रेकॉर्डेड आणि ऑनलाईन बॅच जर पाहिजे असेल तर संपर्क या IVR वरती साधायचा आहे. लक्षात घ्या, प्रोसेस सुरू झालेली आहे. गव्हर्नमेंट किंवा शासन लेवलवरती वेगवेगळ्या लेवलवरती प्रोसेस सुरू असते, त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. पण त्याच्यात जास्त न जाता आपण अभ्यास करायचा पाहिजे आणि फोकस राहून आपल्याला एक एक टॉपिक त्याच्यातला कव्हर करायला पाहिजे. 4च विषय आहेत, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, एकदम सोप्या लेवलला, कारण ITS सर्वेअर हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे. तर विद्यार्थी मित्रांनी जर चांगला अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही सक्सेस व्हाल. तुमच्या अजून काही रिक्वायरमेंट असतील, काही प्रश्न असतील, कमेंट सेक्शन ओपन आहे, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि नक्कीच असेच अपडेट आपण घेऊन येत राहू. तुम्ही फक्त सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या 5 मित्रांना नक्की याची लिंक शेअर करा. थँक्यू सो मच.